कोकणातल्या गावागावात आता शिमगोत्सवाचे वेध लागलेत आणि त्याआधी जत्रोत्सवांना सुरुवात झाली आहे। चिपळूणमधली कुंभारलीची अशीच एक जत्रा पाहूयात, जिथे देवीच्या भक्तीसोबतच हिंदू मुस्लिम ऐक्याचीही आराधना केली जाते। ढोल ताशांच्या तालावर भक्तांची मांदियाळी जमली आहे चिपळूण जवळच्या कुंभरली गावात। चिपळूणमधल्या कुंभरली, शिरगाव, पोफळी या 3 गावांची ही महाजत्रा। शिमगोत्सवाला सुरुवात होण्याआधी जत्रा सुरू होते आणि सुखाई वरदायिनी महाकाली देवींच्या दर्शनासाठी भाविकांचा महापूर लोटतो। महाशिवरात्रीला आमची या यात्रेची लाट तुटली जाते। नंतर अमावस्येच्या दिवशी ती लाट शिरगाव आमचा मोठा भाऊ घेऊन येतो आणि आज सकाळी देवीचं पूजन आरती झाल्यानंतर आरजमाप झाल्यानंतर ती लाट वर चढवली जाते। या ठिकाणी 18 कुंभातले 18 जण मानकरी आहेत। ज्याची जी कामं आहेत, त्याचे जे जबाबदाऱ्या आहेत, त्या आपल्या जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडतात। कोकणातला हा पारंपरिक उत्सव याची देही याची डोळा अनुभवण्यासाठी भारतभरातून मोठ्या संख्येने भाविक येतात। या जत्रेमध्ये मान भरण्याची प्रथा जवळपास 12व्या कालखंडापासून साजरी केली जाते। मान भरणे म्हणजे असं असतं की वर्षाचं की आमचे ते 3 गाव ते मानकरी असतात आणि 18 कुंभाचे 18 मानकरी। हे प्रथम 3 गावाच्या मानकऱ्यांना विडा दिला जातो। त्यांचा जो वर्षभराचा कालखंड त्यांनी जी केलेली सेवा आहे आणि त्या सेवेतून उपकृत होण्यासाठी त्यांना तो विडा, त्याला मानाचा विडा म्हणजे वर्षाची त्यांना ती पोच पावती। जत्रेत हिंदू मुस्लिम ऐक्याचीही प्रचिती येते। विशेष म्हणजे जत्रेत देवीच्या पूजनाचा मान मुस्लिम बांधवांनाही देण्यात येतो। इथे हिंदू मुसलमान जे सगळे आहेत ते अगदी आम्ही गुणागोविंदाने एक भाऊ म्हणून आम्ही एक दुसऱ्याशी वागतो। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक ह्या देवीचं एक स्थान असं आहे की तिथे आम्ही दोन्ही खांद्याला खांदा देऊन हातावर हात ठेवून आम्ही दोन्ही एकत्र समाज म्हणून आम्ही एकत्र वावरतो। कोकणातल्या या जत्रांची सुरुवात म्हणजे शिमगोत्सवाची चाहूल असते। त्यामुळे गावागावात या जत्रा नवचैतन्य निर्माण करतात आणि त्याच सोबत गावापासून दूर राहणाऱ्या माणसांनाही एकत्र आणण्याचं काम करतात। सचिन देसाईसह ब्युरो रिपोर्ट, ABP माझा, रत्नागिरी।